मला जे ट्रोल करत होतं ना त्या टायला घोड्याला येत होतो मी काचाकच. तुमच्याला झपका वेगळाच आहे हो. ते टीव्हीवर बघले का थुतारच हाणीन म्हणतात लोक. मग कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना कसलीच जागीरदाराच्या आवाज आली तरी हे म्हणून जरांगे मॅटर दाबून देत नसतो. पण येऊ दे. मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे. मग आपला कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. ते सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला. मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाना राव कपा उठणार. तुमचं तरी काय नीट राव. तुम्हाला काय डिझेल विकत आणायचंय का काय आणायचंय. कणा जायचंय ट्रक न्यायची टप्पू धर गबाळ कुवचा द्यायचे टाकून सगळे गप्पा जाऊ द्यायचे. म्हणजे काय तर नीट आहे तुम्हाला काय राव. काय आणायचं डिझेलवर पैसे लागत असले देऊ का त्याला. काय गावा एवढा लोड घ्यायचा तुम्हाला. साप नका पोचू. साप आहेत बरे. मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत. यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुतत आहेत. पोचू नका यांना. तुम्ही पोचलं आम्ही चरबी उतरणार आहेत. मग 100% चरबी उतरणार. आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरत असतो. लय खतरनाक गावला द्या मग ही उतरणार म्हणजे उतरणार. अण्णा तर बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करीत होते तेच मला करते. पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्या टायला घोड्याला येत होतो मी काचाकच. मी मोजीत फिजित नसतो आणि मी काय समजित बी नाही आणला. मला माझ्या जातीवर कोणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही. मग तो किती जागीरदाराच्या अवलाद असू दे. पवार साहेब बोलले नाही आवड नाही रे पवार साहेब. आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले. ते असं म्हणले आरोपी अटक होस तर माग सरकारणार नाही. सरकार तुमचं माग कुठं सरकार. सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं. ते आता नवीन एसपी आलं ते तर कच लोकल धरतं म्हणून बरं आहे. मला लय नाही भर लागलं दिसत टंगडीला धरून वडीत कच आणताय सगळे इकडे. जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काय म्हणते पण ती वेगळंच ती धरा. हाकी नसली ती धरा. कोण काय असन ते धरा. आणि जाऊ दे 7.5 एकदाचे मधी आला ताण. आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे. तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं. या मोर्चेला सर्व पक्षातील नेते उपस्थित होते. दरम्यान या मोर्चेमध्ये बोलताना पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली. आमदार सुरेश धस यांच्याशी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला मी घोडे लावत होतो ते पण कचाकच. मी काही समजत नाही. माझ्या जातीवर अन्याय केला तर मी त्यांना सोडत नाही. पण जो आमदार जो खासदार सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल तो काँग्रेसचा असो की भाजपाचा असो किंवा शिवसेनेचा असो त्यांच्या बाजूने जातीच्या सर्व लोकांनी उभं राहायचं. तो कोणत्याही जातीचा असू द्या त्याचा पक्ष कोणताही असू द्या त्याच्या पाठीशी उभं राहायला शिका. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोपर्यंत आपण त्यांच्या बाजूने बोलायचं. जेव्हा ते पक्षाचं बोलायला लागले तेव्हा त्यांना ढकलून द्यायचं. दरम्यान पुढे बोलताना ते असंही म्हणाले की हात जोडून सांगतो तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. त्यांना सांगा ज्या ज्या लोकांची नावे यात आली आहेत त्यांना अटक करा. नाही अटक केली तर मी कचाकच घोडे लावेन. मी या लेकरांचं तोंड पाहू शकत नाही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. विरोधी पक्ष आमचा सासरा नाही. पण या लेकराचं कुंकू पुसलं गेलंय असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका.
आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.